शेख चिली नेहमी मूर्ख गोष्टी सांगत असे. आपल्या मुलाच्या मूर्खपणाच्या बोलण्याने त्याच्या आईला खूप त्रास होत असे. एकदा शेख चिलीने आईला विचारले, "लोक कसे मरतात?" आईने विचार केला की या मूर्खाला कसं समजवायचं. मग आई म्हणाली की लोक मरतात तेव्हा डोळे मिटतात. आईचे म्हणणे ऐकून शेख चिलीला वाटले की आपण एकदा मरून बघू. मरणाचा विचार करून शेख चिलीने गावाबाहेर जाऊन खड्डा खणला आणि त्यात डोळे मिटून आडवा झाला. रात्र पडली तेव्हा 2 चोरटे जात होते. एका चोराने दुसऱ्या चोराला सांगितले की आपल्यासोबत तिसरा साथीदार असता तर बरे झाले असते. आपल्यापैकी एक घरासमोर पहारा ठेवला असता, दुसरा घराच्या मागच्या बाजूला लक्ष ठेवलं असता आणि तिसरा घरात जाऊन चोरी केला असता. शेख चिली त्या चोराचे बोलणे ऐकत होता. खड्ड्यातून तो अचानक म्हणाला, "मित्रांनो, मी मेलो आहे, पण जर मी जिवंत असतो तर मी तुम्हाला नक्कीच मदत केली असती." शेख चिलीचे म्हणणे ऐकून दोन्ही चोरांना समजले की तो अत्यंत मूर्ख माणूस आहे. एक चोर शेख चिलीला म्हणाला, "मित्रा, मरायची एवढी घाई का आहे? थोडा वेळ या खड्ड्यातून बाहेर ये आणि आम्हाला मदत कर, मग मर." खड्ड्यात पडलेल्या शेख चिलीला भूक आणि थंडी दोन्ही वाटत होती. त्याला वाटले, चला चोरांना मदत करूया. चोर आणि शेख चिली या दोघांनी मिळून ठरवले की एक चोर घरासमोर उभा राहून लक्ष ठेवेन आणि दुसरा चोर घराच्या मागे उभा राहून लक्ष ठेवेन, तर शेख चिली चोरी करण्यासाठी घरात जाईल. शेख चिलीलाही खूप भूक लागली होती. त्यामुळे घरात जाताच तो चोरी करण्याऐवजी खाण्यापिण्याच्या वस्तू शोधू लागला. त्याला स्वयंपाकघरात तांदूळ, साखर आणि दूध सापडले. म्हणून शेख चिलीने विचार केला की खीर का बनवू नये. असा विचार करून शेख चिली खीर बनवू लागला. त्यात स्वयंपाकघरात एक वृद्ध स्त्री थंडीमुळे कुडकुडत झोपली होती. शेख चिलीने खीर करण्यासाठी स्टोव्ह पेटवताच वृद्ध महिलेला उष्णता जाणवू लागली. स्टोव्हच्या आगीचा ऊब जाणवत म्हातारी झोपेत हात पसरली. म्हातारी हात लांब करून खीर मागत आहे असे शेखला वाटले. तो म्हणाला, "अगं म्हातारी, मी एवढी खीर बनवत आहे म्हणून मी काय एकटीच थोडी खीर खातो? धीर धर, मी तुला खायला देतो." म्हातारीला स्टोव्हच्या ज्वालाची उष्णता जाणवत राहिल्याने तिने आपले हात आणखीन पसरले आणि झोपायला लागली. शेख चिलीला वाटले की म्हातारी खीर मागण्यासाठीच हात पुढे करत आहे. यामुळे तो चिडला आणि त्याने त्या वृद्ध महिलेच्या हातावर अतिशय गरम खीर ठेवली. त्यामुळे वृद्ध महिलेने हात भाजला आणि ती ओरडत उठली आणि शेख चिली पकडला गेला. यावर शेख चिली म्हणाला, "मला पकडून काय फायदा? खरा चोर तर बाहेरच आहेत. मला खूप भूक लागली म्हणून मी खीर बनवत होतो." अशा प्रकारे शेख चिली तर पकडलाच, पण दोन्ही चोरट्यांनाही पकडले.